नमस्कार, आदाब, सत श्री अकाल, हेलो एंड वेरी गुड मॉर्निंग टू एवरीवन। दोस्तों, आज का दिन हमारे लिए बहुत ही गर्व का दिन है और इस दिन के लिए लाखों हिंदुस्तानियों ने अपना बलिदान दिया। इसके लिए उन्होंने जाति, धर्म, ऊंच नीच, गरम दल, नरम दल, इन सभी से उठकर भारत माँ के लिए अपना बलिदान दिया है। तो ऐसे महान सपूतों को हम नमन करते हैं। सबसे पहले मैं धन्यवाद करना चाहूंगा हमारे प्रधानाचार्य डॉक्टर वी गायकवाड़ सर जी का, हमारे हेड ऑफ डिपार्टमेंट सुनंदा वाघ जी का और हमारे मार्गदर्शन करने वाली पानगवानी मैडम जी का, जिन्होंने हमें उन्हें याद करने का, इन महान सपूतों को नमन करने का एक अवसर दिया है। तो ऐसे ही महान सपूते, महाबलिदान देने वाले महान व्यक्तियों के लिए मैं कुछ लाइनें अर्ज करना चाहूंगा। इतनी सी बात हवाओं को भी बताए रखना, इतनी सी बात हवाओं को भी बताए रखना, रोशनी होगी तो चिरागों को भी जलाए रखना। लहू देकर भी की है जिन्होंने तिरंगे की हिफाजत, ऐसे तिरंगे को हमेशा दिल में बसाए रखना। और दो लाइनें मैं उनके लिए व्यक्त करना चाहूंगा कि अधिकार मिलते नहीं लिए जाते हैं, अधिकार मिलते नहीं लिए जाते हैं, आजाद हैं फिर भी गुलामी किए जाते हैं। वंदन करो उन सेनानियों का जो मौत को भी अपने आंचल में लिए जाते हैं। उन सेनानियों ने हमें आजादी दिलाई, अपना बलिदान दिया, लेकिन उसके बाद भी आज भी सीमा पे हमारी हिफाजत के लिए सेना के फौजी लड़ रहे हैं, अपना बलिदान दे रहे हैं, तो उन्हें भी हम नमन करते हैं। ऐसे ही हमारी कुछ विद्यार्थी मित्रों ने गीत, संगीत, भावना, कविता आदि के माध्यम से उन सेनानियों को नमन किया है। तो उनके नाम कुछ इस तरह से हैं: नीरज महाले संगीत द्वारा, प्रतीक्षा बोरसे कविता द्वारा, नीलेश दुबे संगीत द्वारा, गायत्री वर्गुले और तेजल लोंडे ने भाषण द्वारा उन्हें नमन किया है। तो इसी तरह हम अपने प्रोग्राम को, अपने कार्यक्रम को आगे बढ़ाते हैं। जय हिंद, जय भारत। नमस्कार, मी गायत्री माधवराव वडखुले, KTHM महाविद्यालय व डिपार्टमेंट ऑफ स्टॅटिस्टिक्सची विद्यार्थिनी आहे. अगदी काल सायंकाळी असं वाटलं, उद्या स्वातंत्र्य दिन, कसली मज्जा असणार ना राव. पूर्ण देशभरातील स्टॉल्सवर झळकते तिरंगे, बॅच, कलर्स विकायला असतील. अगदी सकाळपासून देशभक्तीपर गीतांनी सगळा आसमंत बहरत असेल. अगदीच पोलीस स्टेशनपासून, कोर्टांपासून ते प्रत्येक महाविद्यालयातील परिसरातील गर्दीने, ऑर्केस्ट्राच्या गाण्यांनी, रंगीबिरंगी रांगोळ्यांनी, NSS, नॉवेल, NCCच्या भन्नाट उत्सवाने, येणारा जोशयुक्त बुलेटच्या आवाजाने संपूर्ण देश येणाऱ्या आणि येऊन ठेपलेल्या असा स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करत असेल. या सगळ्या विचारांना थांबवत आठवण झाली, हा स्वातंत्र्य दिन नसेलच, हा असेल करोना काळातील एक आगळा वेगळा स्वातंत्र्य दिन. अर्थातच मी माझं मत मांडते आहे ते म्हणजे या करोना काळातील आगळ्या वेगळ्या स्वातंत्र्य दिनाविषयी. कदाचित आज सकाळपासून आपल्यापैकी बरेच जण घरीच असतील. अगदी गर्दीच्या नावाखाली 2-3 लोक एकत्र येऊन सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत, मास्क लावून, सॅनिटायझरचे फवारे उडवत राष्ट्रध्वजाला सलामीही दिलेली असेल. कदाचित आपण सर्वांनी घरातच राहून राष्ट्रध्वजाला व्हर्च्युअली सलामी दिली असेल आणि ही सलामी देत असताना आठवत असतील ते सीमेवरती लढणाऱ्या जवानांची. अगदी लढता लढता शहीद झालेल्या त्या जवानांच्या शौर्याला आणि त्यागाला मानवंदनाही करावी वाटते. पण या सगळ्यांच्या मानवंदना करत असताना
आठवण होते की या करोना काळात लढता लढता करोनाशी झगडता झगडता आमच्या हातून हरपलेल्या त्या प्रत्येक भारतीयाला, त्याचप्रमाणे दिवस आणि रात्र आमच्यासाठी उभे असणाऱ्या त्या प्रत्येक मेडिकल फील्डच्या व्यक्तीला आणि अगदी तटस्थपणे रस्त्यांवरती गस्त घालणाऱ्या त्या प्रत्येक पोलीस ऑफिसरपर्यंतच्या आणि हे सगळं काम करत असताना या सगळ्या लोकांची आमच्यामुळे किंवा आमची काळजी घेत असताना उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आज खरंच मानवंदना द्यावीशी वाटते. हे सगळं करत असताना व्हॅक्सिनचा शोध घेणाऱ्या त्या प्रत्येक शास्त्रज्ञाला आणि हे सगळं होऊनही नव्याने बहरू पाडणाऱ्या त्या प्रत्येक शिक्षकाला आणि तुमच्या आणि आमच्यासारख्या प्रत्येक करोनाग्रस्तातील, करोना गोष्टींतील, करोना युद्धांमधील सैनिकाला आज शुभेच्छा द्यावेसे वाटतात, त्याचे आभार मानावेसे वाटतात. आणि जे आमच्यातून हे करता करता या युद्धामध्ये शहीद झाले, जे हरपले, त्यांना मानवंदनाही द्यावीशी वाटते. मला वाटतं हा स्वातंत्र्य दिन जरा संभ्रम अवस्थेतीलच असणार आहे, कारण आम्ही आमच्या कितीतरी जवळच्या लोकांना गमावलं आहे, गमावता गमावता काहींना मिळवलं आहे. म्हणून दुःख, आनंद आणि भविष्याची चिंता घेऊन आम्ही नव्याने उभं राहणार आहे. आज सगळ्या प्रायोरिटीज बदलून जान है तो जहान है असं म्हणत आम्ही नव्याने या आकाशामध्ये उडणार आहोत. आज सगळे भारतीय एकजूट आहेत. एकजुटीचं प्रदर्शन संपूर्ण जगाने बघितलंय. पण इथून पुढेही हा वारसा, ही मशाल आम्ही असंच घेऊन पुढे जाऊ. करोनाग्रस्तांपर्यंत, करोना युद्धांपर्यंत प्रत्यक्षपणे नव्हे परंतु अप्रत्यक्षपणे जाऊन पोहोचण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अर्थातच हा स्वातंत्र्य दिन सर्वांसाठी एक नव्या उमेदीचा, नव्या आशेचा किरण घेऊन येऊ, हीच आज ईश्वरचरणी प्रार्थना असेल. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर व्ही.बी. गायकवाड सर आणि स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटच्या हेड वाघ मॅम यांनी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार. सर्व शिक्षकांचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे की त्यांनी सर्व मित्रांचे की त्यांनी मला इथे मला इथे मत व्यक्त करण्याची संधी दिली, त्यांचेही आभार. अर्थातच हा स्वातंत्र्य दिन जरा वेगळाच आहे. आज फिजिकली नव्हे परंतु जरा व्हर्च्युअली शुभेच्छा देते, म्हणून ऑनलाईनच तुम्हा सर्वांना या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. हॅलो एव्हरीवन, मी बोरसे प्रतीक्षा नंदलाल, KTHM कॉलेज स्टॅटिस्टिक डिपार्टमेंटची स्टुडंट आहे. आज 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिवस. अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या क्रांतिकारकांच्या जीवनामध्ये अनेक संघर्ष आले, परंतु खचून न जाता त्यांनी त्या संकटांशी 2 हात केले आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आपला मोलाचा वाटा उचलला. तसेच प्रत्येकाच्या आयुष्यातही असे काही संकट येत असतात. आज आपण बघतोय आपल्या देशावरच नाही तर संपूर्ण जगावरही करोनासारख्या महाभयंकर महामारीने थैमान घातला आहे. सुरुवातीला करोनाची खूप भीती वाटत होती, त्या मानाला आता ती थोडी कमी झाली आहे आणि काही दिवसातच आपला देशच नाही तर संपूर्ण जगही करोनामुक्त होईल. तर आयुष्यात येणाऱ्या अशा संकटांना 2 हात कसे करावे, त्यांना सामोरे कसं जावं, यासाठी विंदा करंदीकरांची एक खूप सुंदर कविता आहे, ज्या कवितेची प्रत्येक ओळ माणसाच्या काळजाला भिडेल अशी ती कविता आज मी तुमच्यासमोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे असे जगावे दुनियेमध्ये. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची, आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयास मिळतील 70, असे इच्छा दांडगी ज्याची मार्ग तयास मिळती 70, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे आता ये 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. करुणी जावे असेही काही दुनियेतून या जाताना, करुणी जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळजाचाही
क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. नमस्कार, मी तेजल संजय लोंढे. मी आज माझं मनोगत व्यक्त करते. लहानपणापासून आपण म्हणतो भारत माझा देश आहे. माझा या शब्दावर मी आज जरा जास्तच भर देते, कारण जी गोष्ट माझी म्हणजे स्वतःची असते, अशा प्रत्येक गोष्टीची आपण किती काळजी घेतो. उदाहरणार्थ मोबाईलच घ्या ना. आपण आपला मोबाईल कधी पडू देत नाही, त्यात व्हायरस घुसू देत नाही, हो ना? मग असंच भारत देखील माझा म्हणजे प्रत्येकाचा स्वतःचा देश आहे आणि स्वतःच्या देशाची काळजी घेणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट हे दिवस फक्त मोबाईलवर स्टेटस टाकून व राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यापुरतेच सीमित नसतात. भारतासाठी प्रत्येक वेळेस सीमेवर जाऊन बलिदान देणं शक्य नसतं, पण घरात राहूनही आपण आपल्या देशाला समृद्ध, आत्मनिर्भर करू शकतो. जेव्हा मोबाईलमध्ये अदृश्य व्हायरस घुसतो तेव्हा अँटीव्हायरसने आपण तो क्लीन करतो. मग तसंच आपल्या भारतातही अनेक अदृश्य व्हायरस आहेत. कोरोनासारख्या व्हायरसवर आपण सगळे मिळून मात करतच आहोत, पण भ्रष्टाचार, आतंकवाद, दहशतवाद, जातीवाद, प्रदूषण, अस्वच्छता, स्त्रीभ्रूण हत्या यांसारखे अनेक अदृश्य व्हायरस आपल्या देशात आहेत. यासाठी एकी, राष्ट्रहित, जागरूकता, प्रामाणिकपणा यांसारख्या अँटीव्हायरसने आपण आपला देश क्लीन करायला हवा. क्लीन वरून आठवलं की आपण आपलं घर किती स्वच्छ ठेवतो. मग भारत देखील आपलं घरच आहे ना, म्हणून भारताला स्वच्छ ठेवणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. भारतात तरुणांची संख्या ही सर्वाधिक आहे. जर सगळ्यांनी एकी केली तर लवकरच भारत महासत्ताक होईल. भारतासाठी जर खरंच काही करायचं असेल तर सुरुवात आत्तापासून आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःपासून करा. दहशतवाद, आतंकवाद, जातीवाद, भ्रष्टाचार, प्रदूषण, स्त्रीभ्रूण हत्या भारतातून मुळासकट घालवण्यासाठी प्रत्येकाने पाऊल उचला. भारताला स्वच्छ ठेवा. आपल्या देशाचा अभिमान बाळगा. जर सगळा देश एकीने राहिला तर भारत लवकरच आत्मनिर्भर आणि महासत्ताक होईल आणि हीच खरी भारताला मानवंदना असेल. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.